किराणा स्टोअर्स आहे. पायाने खरं तर थोडेसे दिव्यांग आहेत, पण पहा क्रिकेटची आवड इतकी आहे ना, सकाळपर्यंत इथून हलणार नाहीत ही गॅरंटी आहे. काल सकाळच्या 4 वाजेपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जात नाही तोपर्यंत इथं समालोचक कक्षाच्या बाजूला खुर्ची टाकून होते. खरंच क्रिकेटसाठी प्रेम इथे तपसे चिंचोलीमध्ये वेगळं सांगण्याची गरज नाही. आज थोडं आमच्या नागेश दादांना आराम आहे. आज अंपायरसाठी खरं तर तिथे आमचे स्वामी सर असतील, अविनाश दादा असतील आणि आयकॉन कुमार गरड असतील. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. अकबर ऑन स्ट्राईक, गोलंदाजीच्या मार्क वरती बी भीषण. चला लेट्स प्ले. डीजे थँक्यू. दोन्ही संघाने आपला पहिला सामना जिंकलेला आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली सिंगल धाव इथे मात्र मिळताना पाहायला मिळेल. खर तर चॅम्प 11 संघाने पाठीमागचा पहिला सामना कशा प्रकारे जिंकला हे तुम्ही पाहिलेलं आहे. सुरुवातीचे ओपनर बॅटर लवकर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर खर तर चॅम्प नावाला साजेश अशी खेळी संघाचे संघनायक मुन्ना भैया कांबळे यांनी केली आणि आपल्या संघाला एक जबरदस्त विजय प्राप्त करून दिला. त्यावेळेस फटका सुरेख इनसाइड ऑफ कव्हर क्षेत्राच्या डोक्याच्या वरून चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार चौका. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पाच धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर यस्टनना कव्हर करत डीप विकेटला फटका सुरेख क्षेत्ररक्षक बॉलकडे धावतायत. राहुल काय जबरदस्त फेकी आहे. वाह मित्रांनो पहा 4-4 क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करण्यासाठी तिथे येत आहेत. वन टीम वन ड्रीम यालाच तर म्हणतात. आज वेगळ्या इराद्याने वेगळ्या इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये लांबजना गावातील 3 टीम आजच्याच हाफमध्ये हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. 2 टीम जिंकलेले आहेत, एक टीम पराभव पत्करत मला वाटतं घरचा रस्ता पकडलेला आहे. घरी सुद्धा पोहोचले असतील. यावेळेस सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे ना, इथे चुकला तो संपला. नॉकआउट पद्धतीचे सामने आहेत. इथे हारलात की थेट घरी, नाहीतर प्रेक्षक गॅलरीत बसायचं आणि सामना पाहायचा. यावेळेस पंचांचा इशारा येईल. भन्नाट वेग होता डाऊन द लेग आणि 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकता आज एकदम रंगारंग रंगबिरंगी ड्रेस करत घालून आलेत आमचे परम मित्र मेन पंच शशिकांत पिडगे सर. कित्येक वर्षांचा अनुभव करतो त्यांच्या पाठीशी आहे. स्क्वेअर लेग पंच औसा तालुक्याचे आयकॉन सन्माननीय कुमार गरड सर. यावेळेस खोल टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पण तिथे मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. बिनबाद 9 धावा धावफलकावरती आहेत. डीजे महाराज. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय रोहित गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती आहे.
पाठीमागच्या सामन्यामध्ये खर तर रोहितला सुर्ग बसला नव्हता. तब्बल जो जर्सी क्रमांक परिधान केला तितक्या धावा एका षटकात खर्च केल्या होत्या. यावेळेस फटका सुरेख ऑन साईडच्या दिशेला डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू पाहून पोहोचतोय. 2 धावा तिथे धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि धावफलकावरती 2 धाब्याने वाढ होत असताना 11 धावा इथे मात्र आता धावफलकावरती पाहायला मिळतील. तुम्ही जर घड्याळामध्ये पाहिलात तर 1:13 ही वेळ तुम्हाला पाहायला मिळेल. ही काही खर तर आज हा 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये, अजूनही 2 सामने इथे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी, वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पंच पहा, 5Gचा स्पीड जितका फास्ट नसेल तितकं क्विक करता आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जात आहे आणि त्याच्यापेक्षा फास्ट आमचे स्कोरर मित्र खिजरबाई तांबोळी. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर निर्धाव चेंडू येथे मात्र पंच घोषित करतायत. थोडंसं आपण जर पाहिलं तर फलंदाज आशेच्या नजरेने पंचाकडे जरूर पाहत होता की पंच वाईट बॉल देतील की काय, पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ पाहायला मिळत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट 2 टीम. विकेटच्या पाठीमागे इथे हो गई गलती, हो गई भूल और इधर दांडी गुल. धक्का क्रमांक 1 डीजे. न्यू बॅटर आपण पाहतोय नरसिंह मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाला लागलेला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. यावेळेस खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर्सला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे शेवटच्या क्षणी खर तर तिथे नजर बॉलवरती हटवली गेली होती. चेंडू पायाच्या द्वारे इथे अडवला गेला. थोडंसं फंबल जरूर झालं पण दरम्यान इथे मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा तिथे कुठलाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाला नाही. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, समालोचक कक्षाला मानवंदना देणारा धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक पॉवरफुल बिग ब्लास्ट षटकार सुद्धा आपण इथे पाहिला. धावफलकावरती 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळेस थोडासा बॅकफुट जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला पण बॉल आणि बॅटचा इथे मात्र संपर्क नाही. यावेळेस आपण पाहतोय फटका सुरेख, धावबाची संधी. राहुल नाम तो सुना ही होगा. आता कुठला फलंदाज बाद झाला याच्यावरती थोडीशी चर्चा होईल. कोण आउट आहे लगेच निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. अकबर बॅक टू द पवेलियन. अति घाई संकटात नाही यालाच तर म्हणतात. खर तर घरचे कित्येकदा तुम्हाला सांगत असतील, प्रत्येक जण जो कोणी टू व्हीलर सायकल चालवत असेल तो एकदा तरी धडकला असेल. इतक्या जोरात नाही, नाहीतर तुम्ही डायरेक्ट वर जायच्या गोष्टी करू नका.
म्हणजे शिकताना माणूस पडतोच तसं येते अति काही संकटात नाही. सातत्याने घरचे म्हणतात काळजीपोटी की बाबा गाडी सावकाश चालवत जा, सायकल सावकाश चालवत जा, पण तसं नाही. 19 धावा आहेत. 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस फटका सुरेख, परत एकदा राहुल. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चेंडू सीमा रेषा पार, चौका. ओ हो हो, व्हाट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो जे फॉर्म मध्ये आला, मैदानाच्या आतमध्ये बॅटर फॉर्म मध्ये आले आणि मैदानाच्या बाहेर आमचा डीजे मास्टर सुद्धा फॉर्म मध्ये आलेला आहे. व्हॉट अ पॉवरफुल हँड्स अँड बिग फ्लॅश षटकार. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. शॉटला कुठलं नाव देता येईल किजीर सर? यस, परत एकदा इथे उंची जास्त आणि इथे चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहा आणि पाहत राहा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महारणसंग्राम, नरसिंह चषक 2024 पर्व तिसरे. खर तर ही तिसरी रजनी, तिसरी रात्र आपण पाहतोय. दिवसा खर तर इथे एकही मॅच होत नाही. नाईट मॅचेसचं हे भव्य दिव्य आयोजन आहे. हिंदी कॉमेंटेटर म्हणतात दुधिया रोशनी में. खरंच. आणि आमच्या आज जे 2 आपले लाईट साठी डेडिकेट आपले आयोजक आहेत, अनिकेत देशमुख आणि अजित लादे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 33 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. आम्हा आपण पाहिलं राहुलने धावबाद केला. इथे खर तर क्रिकेटमध्ये असंच आहे, इथे चुकला तो संपला. एक कविता सुद्धा तुमच्यापर्यंत सादर करेन. चला आविष्कार, बॉल द्या. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा जमविताच बघ संकट चेंडू फेकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चुकवशील तर तुला मिळेल 1 धाव. चतुर आणि सावध जो तो इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. इथे चुकला तो संपला, इथे चुकला तो संपला. अजय पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. एका षटकामध्ये करते या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक मेडन ओव्हर ज्या खेळाडूने टाकलं तो गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती इथे सज्ज होताना पाहायला मिळतोय. मित्रांनो पहा आणि पाहत राहा. अजय कांबळे पहिल्या ओव्हर मध्ये मेडन ओव्हर टाकली पहिल्या मॅच मध्ये, अर्थात 6 चेंडू. दुसऱ्या मॅच मधील सुरुवात त्याच प्रकारे इथे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू इथे पंचनी दंडित केलंय. वाईट चेंडू इथे घोषित केलाय. तुम्ही जर पाहिलं ना, चिलवंतवाडी संघ खूप जिद्दी आहे. त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर म्हणून तुम्ही जर लांबजना संघाकडे पाहिलं तर त्याच्यापेक्षा
सव्वाशे असे खेळाडू खर तर इथे आहेत. सन्माननीय सरपंच साहेब आणि अध्यक्ष साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कुठं फेरफटका मारून येतात हे आम्हाला कळत नाही. वर होते वा, VIP गॅलरी बॉक्स मध्ये होते, पण तिथे कोणी जाऊ नका विनंती आहे. धपलकावरती घेऊन जाईल. स्टेप आउट केलाय, फटका फसलाय तिथे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. आज इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल गावच्या नावासाठी. आज जर तुम्ही जिंकलात तर उद्या ग्रामपंचायतीकडून तुमचा सत्कार झालाच म्हणून समजा. त्यासाठी तुम्हाला आजचा हाफ मारावा लागेल. त्यानंतर सुपर 8 मधील एक फायनल एक सामना जिंकावा लागेल. त्यावेळेस तुम्ही बक्षीस फेरीमध्ये तुमचा प्रवेश निश्चित होईल. बरेचसे पडाव आहेत, ते सगळे एक एक गोष्टी खरं तर तुम्हाला जिंकत जाव्या लागतील. भन्नाट वेग. अजय कांबळे आज वेगळ्याच मूड मध्ये आहे. मला वाटतंय पानचिंचलीमध्ये झालेल्या चुका एका रात्रीत विसरून गेला. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. आणि खरं तर असंच आहे, चुकणं आणि शिकणं माणसाला येणं गरजेचं आहे. त्याशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही. यावेळेस फटका सुरेख. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. पहा, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करण्यासाठी ते डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक पाठीमागची पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. धपलकावर ती तुम्हाला घेऊन जाईल. 38 धावा, 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना. यावेळेस फटका सुरेख आहे तिथे रॅपिड. आणि इथे यावेळेस नजर हटीवर दुर्घटना घटी. चेंडूने दिलाय गुंगारा. चेंडू परा. बेचाळीस धावा धपलकावरती. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. आबा दीपक सर खूप चांगल्या भाषेत सांगतात झाडाचं महत्व काय. तुम्ही पहिल्यांदा कॉमेंट्री ऐकत असताना दीपक सर सांगत होते की झाडाच्या खाली प्रेम करा किंवा झाडाच्या वर प्रेम करा, दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. पण आता खरं तर पावसाळा आता जवळ येत चाललाय. तिथं खालीवरी प्रेम करण्याच्या ऐवजी आता प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याचा इथे संकल्प या स्पर्धेच्या निमित्तानं केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही खरंच अवश्य झाडाच्या खालीच प्रेम करा. यस, नाना म्हणतात आधी झाडावर प्रेम करा पुन्हा खाली करा. तेच सांगतोय मी, पहिलं झाड लावा, त्याला मोठं करा, नंतर मग पुढच्या गोष्टी होऊन जातील. चांप गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. काय गोलंदाजी आहे पहा. ओहो, दांडी 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 गुल. मित्रांनो, हा खेळाडू इतक्या भन्नाट फॉर्म मध्ये आलाय ना, इतक्या जबरदस्त तिकट प्रश्नांचा मारा खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अबा कित्येक सामने कित्येक दिवस खरं तर मी सुद्धा पाहिलेले, तुम्ही सुद्धा पाहिलेले आहेत. 6 चेंडूवरती 1 धाव डिपेंड करणारा एकमेव खेळाडू आहे आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात. नाव आहे मुन्ना कांबळे उर्फ चाम. एकदा का तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग सापडला ना, मग तुम्ही थांबत नाही. तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास जर तुमचा वाढला ना, मग तुम्ही थांबत नाहीत. परत एकदा इथे आपण पाहतोय, इथे विकेटची संधी जरूर होती. 4 क्षेत्ररक्षक एका ठिकाणी जमा जरूर झाले, पण झेल होऊ शकला नाही. फिकी अस्ताव्यस्त आहे, पण चेंडूला इथे कव्हर केलं गेलंय. इथे खरंच सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट मिळण्याची संधी निर्माण केली गेली होती, पण चेंडू इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय.
44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय परत एकदा चेंडू हवेत. काय घडतंय काय घडतंय. जस झेल निसटलाय. चेंडूला कव्हर केलं गेलंय. थोडेसे हताश निराश. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही पहा विकेटची संधी निर्माण होते. जर्सी क्रमांक 10 परिधान करून आपण पाहतोय संघाचा संघनायक संघाचा संघमालक चॅम्प. यावेळेस इथे आपण पाहतोय थोडस दिशा भरकटली. पंचांनी दंडित केलं. वाईट चेंडू ते घोषित केला. मामा ओ मायकल जॅक्सन थोडं मैदानाच्या बाहेरून जा दादा विनंती. हा यस शक्ती दादा डॉन वाईट चेंडू घेतलेला आहे सर. धन्यवाद. तुम्ही काही म्हणा त्यांना ऐकू येणार नाही. परत एकदा विकेटचा चान्स. इथे क्षेत्ररक्षक यावेळीच कुठली चूक करणार नाहीत. मुन्नाभैया कांबळे उर्फ चॅम्प ऑन फायर. डीजे महाराज मुन्नाभैयाचं हे प्रदर्शन पाहण्यासाठी खास लातूरहून आयकॉन खेळाडू बाळू पांचाळ खर तर इथे उपस्थित होत आहेत का गेले झोपले. वा खूपच मोठा पाहुणचार तुम्ही केलेला दिसताय. उठवा. परत एकदा प्ले अँड मिस. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. लेग चेंडू सातत्याने मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. 3 चेंडूवरती 3 विकेट मिळण्याची संधी सुद्धा निर्माण झाली होती. याच षटकामध्ये तब्बल 2 फलंदाज बाद केलेत. या षटकामध्ये धावा जर खर्च केल्या असतील आपण जर पाहिलं तर 6 आहेत. शेवटचा चेंडू मला वाटते मैदानाच्या आतमध्ये या षटकातील शेष असेल. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का. यस आमची खिजीरबाई हो म्हणतायत. पाहूयात. आणि तुमची भविष्यवाणी खरी ठरली आहे. चेंडू सरळ भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय भवानी क्रिकेट क्लब चिलवंतवाडी संघाचा ब्रँडेड षटकार. हे जर आवडतीचं सगळ्यात कोणाचं गाणं असेल तर ते आमच्या अभिदादाचं आहे. तिथे वर स्लॅबवरती एकटाच नाचायला लागला. कॅमेरामॅनचं फक्त लक्ष नाही कारण कॅमेरामॅन तिकडे मैदानाच्या आतमध्ये फोकस करण्यात व्यस्त आहे. आजूबाजूला थोडं बघितलं ना मग त्यांच्या लक्षात येईल. धावफलकावरती घेऊन जाईल. तब्बल 54 धावा 54 रन्स 48 धाव संख्येवरती एक बिग ब्लास्ट षटकार आला. गणित आकडे बदलले आणि तब्बल 54 धावा इथे मात्र धावफलकावरती पाहायला मिळाल्या. आमचे खिजीरबाई सांगितले की शेवटचा चेंडू शेष हा विशेष बनवला जाईल का. यस हा बोलले पण तिथे डायरेक्ट एक बिग ब्लास्ट षटकार पाहायला मिळाला. परत एकदा अजय कांबळे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होते. डावखुऱ्याचा गोलंदाज ऑफस्टमच्या बाहेर शफलभत ऑन साईडच्या दिशेला फटका खेळलाय. तिथे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. फेकी सुरेख कलेक्शन ही सुरेख आहे. एका धाव्याने धावफलकावरती वाढ होत असताना 55 धावा. शेवटचे अखेरचे 5 चेंडू तुम्ही जर पाहिलं ना तर जय भवानी क्रिकेट क्लब चिलवंतवाडीची गोलंदाजी त्यांचं ब्रह्मास्त्र आहे. बॅटिंग त्यांची स्ट्रेंथ नाही. त्यांची बॉलिंग खूप मोठी स्ट्रेंथ आहे. यावेळेस इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू आहे. आज वेगळा इंटेंट खरं तर चॅम्प 11 लांबजना या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये जो की या पिचचा खरं तर या सिमेंट विकेटचा बादशाह म्हणून रोहित सरवतेला आपण ओळखतो. त्याच्या बॅटला बॉल न लागता तो संघ इथे विजयी झालेला आहे.
पण आता या दुसऱ्या मॅच मध्ये रोहित नावाचं वादळ येईल का? परत एकदा सुरेख लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. डॉट चेंडू इथे खर तर खूप महत्वाचे आहेत. कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. स्थिर स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 55 धावा. आपण पाहतोय चेंडू टाकण्याच्या अगोदरच इथे टेलिग्राम दिला गेला होता, पण इथे दिशा से भटक गए. वाईड चेंडू. अजून एक अवांतर धाव फलकावरती इथे वाढ केली जाईल. हा कानमंत्र राहुल सरांचा कानमंत्र खरं तर तिथे ऐकावं लागेल. यस, यावेळेस पहा ऑफस्टमच्या बाहेर इथे फलंदाज शफल झाला. यष्टेंच्या वरून चेंडू गेला. पंचांनी लीगल चेंडू ठरवला. मागणी वाईडची केली गेली जरूर, पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ पाहायला मिळत आहेत. अब तक 56 धावफलकावरती. परत एकदा इथे धावाची संधी आणि फलंदाज बाद. वाईट. पर्यंत पोहोचवेन. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 57 धावा. दुसऱ्या इनिंग मध्ये प्री क्वार्टर मध्ये दाखल होण्यासाठी चॅम्प 11 लांबजना संघाला 36 चेंडूवरती 58 धावांची आवश्यकता. या टॉस साठी विनंती आहे कोरंगळा संघ आणि RCC लांबजना, कृपया टॉस साठी या. बिभीषण सर, बॉल इकडे द्या, तिकडे घेऊन जाऊ नका. विकास पाटे, सन्माननीय नितीन आबा खवटाळे यांच्या शुभ हस्ते इथे आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. पाहूयात कोण होणार टॉस का बॉस. येस, कॉल असेल कोरंगळा संघाच्या संघनायकाचा. पाहूयात. आणि इथे टॉस जिंकलाय लांबजना संघाच्या संघनायकाने विकास भाटे. टॉस जिंकून यास पहा झाले, प्रगती झाली आपली. आता कोणी टॉस जिंकल्यानंतर सांगतो कळवतो म्हणत नाही, डायरेक्ट निर्णय कळवतात. हे खरं तर हेच आपण यासाठीच हा टास्क केलेला आहे.
यासाठीच हे नियोजन केलेलं आहे. एक एक चांगली गोष्ट खरं तर इथे होत चाललेली आहे. या कुमार सर कुठे येत आहे आता? मिस्टर नागेश लादे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. या सर धन्यवाद, आपण आसनस्थ व्हा. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये शशिकांत पिडगे सर, स्क्वेअर लेग पंच नागेश लादे. 36 चेंडू आणि 58 धावांचा पाठलाग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चला ओपनर बॅटर लवकरात लवकर पाठवून द्या. विनंती आहे, कसं आहे सकाळच्या सत्रामध्ये जर सामना सुरू असला ना, आपण म्हणत असतो सूर्य अस्ताला चाललाय, लवकर फलंदाज पाठवा, सूर्य मावळतीला चाललाय, बॅड लाईटची कुठली अपील चालणार. इथे आता तसं काही म्हणताच येणार नाही. रात्रीचे सामने आहेत, त्यांना माहित आहे सकाळ उजडली तरी काही होणार नाही, खेळल्यावर तर लागणारच आहे. नागेश सर आणि नागेश सर आमच्याकडे एक चावी घेऊन येत आहेत. चावी आहे होंडा गाडीची, ज्यांची कोणाची असेल होंडा शाईन गाडीची. चला ज्यांची कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. आता खिजीरबाईला रात्रीच्या 1:45 वाजता आईस्क्रीम खायचे. वा, ते सुद्धा होईल. खरं तर आपल्याच गावातले आईस्क्रीम वाले. नागेश असा धावत जाईल आणि लगेच घेऊन येईल, पण आता तो पंचांच्या भूमिकेमध्ये, त्यामुळे तुम्ही आता थोडी कळ काढा खिजीर सर. चला बॉलरचं नाव राम. राम सर ती कॅप तुमची आहे का? यस, विनंती आहे पहा, ICCचा रूल्स आहे, तुमचे काही असू दे, तुमचं तुम्ही पंचांकडे जमा करा, आपल्या 12th मॅन कडे जमा करा. तुमची कॅप असेल, तुमचे स्लीव्ज असतील, जर त्याला चेंडू लागला ना तर मग तिथे 5 धावांची पेनल्टी असते, हे तुम्ही विसरू नका. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 36 चेंडू आणि 58 धावांचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये. हलक्या हाताने इथे फक्त दिशा दाखवली गेली आहे. तिथे बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही धाव तिथे मात्र मिळणार नाही. हा सामना अतिशय रंगतदार होताना इथे पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय आणि मी इथे लगेच भविष्यवाणी करतोय, निश्चितच वन साइड मॅच होणार नाही. 4-5व्या षटकापर्यंत हा सामना जाईल, शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल, यामध्ये तीळ मात्र अशी शंका नाही. इथे मात्र दिशा भरकटली आहे. अवांतर धाव धावफलकावरती नोंदवली जाईल आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून इथे मात्र धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय, म्हणायला हरकत नाही. हलक्या हाताने परत एकदा इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. रोहित आज खूप संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं स्वस्तात बाद झाला, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचा खेळ इथे होताना पाहायला मिळतंय. आता जर इथे खिजर तांबोळी सर जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असते ना, तर हिंदीमध्ये कहावत आहे, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. यस, जसा शब्द तिथे कानी पडला, तिथे चेंडू सरळ विरकावून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. कसं कोणाचं पिल्लो असतो, कोणाचं सोनं असतं, तसं क्रिकेटच्या मैदानावरती ती महत्वाची आहे ना, तसं टी सुद्धा खूप महत्वाचं आहे. टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट.
आणि परत एकदा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहा हाच तो रोहित आहे जो पहिल्या सामन्यामध्ये अतिशय स्वस्तात बाद झाला होता. इथे 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि यावेळेस समालोचक कक्षाला सलामी देणारा हा खणखणीत दणदणीत षटकार प्रदीप कडून झालेली चूक आहे. बदली बदली है पूरी पिक्चर और ये लगा नरसिंह चषक सिक्सर 6 धावा. यावेळेस इनसाइड ऑफ फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक इथे बॉलच्या खाली पोहोचतायत जरूर पण चेंडू इथे मात्र हाताच्या उंजळीमध्ये येऊ शकत नाही. पाहता पाहता आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. जो जर्सी क्रमांक रोहितचा आहे ना तितक्या धावा त्यांनी इथे मात्र बनवलेल्या आहे. आता प्रेक्षक त्याचा जर्सी क्रमांक बघण्यासाठी उत्सुक झाले असतील. 17 आहे 17 धावा धावफलकावरती बिनबाद इथे नोंदवल्या गेल्या. आता टेनिस क्रिकेट मधील ही सर्वात घातक धावसंख्या मित्रांनो. असं का म्हटलं तर खरंच कारण कित्येकदा असे चान्स येतात. खरं तर प्रत्येक धावसंख्येवरती फलंदाज बाद होत असतात पण एक विशेष धावसंख्या असते जी आपल्या डोक्यात असते ती आहे 17. 17चा खतरा इथे कुठल्या संघाला होईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती. प्रदीप सर गोलंदाजचं नाव सांगा. सूरज सोहेल धन्यवाद. सोहेल गोलंदाजीच्या मार्क वरती सज्ज होतोय. यात सोहेलने या स्पर्धेतील दुसरं मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम आपल्या नावावरती केला होता आणि मला वाटतंय सोहेलच मॅन ऑफ द मॅचचे मानकरी होते पाठीमागच्या मॅचची. यस 4 विकेट्स ज्या खेळाडूने मिळवले तोच खेळाडू या दुसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला राहुल ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवल्या. वाह याला म्हणतात परफेक्ट प्लेसमेंट. फॉरवर्ड पॉइंट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षकामधून शोधली दरी. चेंडू फरार सीमारेषा पार चौकार. जबरदस्त क्लासिकल खर्च त्या ठिकाणी लेट कट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परत एकदा बॅटची कडा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना 2 धावांसाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं रोहितने धुमाकूळ घातला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय राहुल त्याला इथे मात्र मोलाची साथ देतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. स्कोरबोर्डवरती जर नजर टाकली तर तब्बल 23 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. 58 धावांचा पाठलाग आहे. अजूनही तुम्ही पाहिलं तर विजयासाठी तब्बल 35 धावांची आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक असतील 28 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण आहे. आज लांबजना संघ जो फसलेला सामना होता तिथून तो सामना जिंकला त्यामुळे इथे इंटेंट या मॅच मध्ये अतिशय पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय. 28 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दाखवल्या. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही धाव तिथे मात्र मिळणार नाही. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सोहेल यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून सहर्ष असं स्वागत केलं गेलं. दुसऱ्या चेंडूवरती एक आउटसाइड एज लागून चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. तिसरा चेंडू डॉट. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह राहुलच्या बॅट मधून एक सुंदर चौकार.
जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होत पुल केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय चेंडूला इथे मात्र एक चांगली जंप मारून चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथे मात्र धावून पूर्ण केली जाते. अतिशय दर्जेदार सुरेख फटका. काय फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर. रोहित सरवदेचा ट्रेडमार्क शॉट, षटकार. जाऊयाच मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती आहे. 24 चेंडू आणि 24 असं समीकरण आहे. 24 चेंडू आणि 24 असं समीकरण. चला वेळ वाचवा. थँक्यू डीजे. असाच आवाज राहू द्या विनंती आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. प्रदीप सर काय नाव आहे? आता गावातल्या पोराचं नाव माहित नाही म्हणल्यानंतर अवघड आहे मित्रा, खरंच अवघड आहे. त्याचं लगेच आधार कार्ड चेक करावं लागेल. मग अति काय अति वा. बरं बरं, काही अडचण नाही दादा. 2 नाही 4. मला आजूबाजूच्या 6 गावातल्या पोरांचे नाव विचारा, मी सांगतो तुम्हाला. तपसे चिंचोली मधल्या पूर्ण पोरं आणा समोर, त्यांची नावं सांगतो. मित्रा, आपल्या हक्काच्या गावात राहायला सुद्धा नशीब लागतं. आम्ही पुण्याला राहतो. यावेळेस फटका सुरेख, चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे. काही अडचण नाही, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, अवघ्या काही क्षणात सॉल्व्ह होईल. आपण चर्चा साधली होती खिजर भाई की स्वतःच्या हक्काच्या गावात राहायला सुद्धा नशीब लागतं. त्याची किंमत फक्त जे गावच्या बाहेर राहतात ना त्यांना माहित आहे. तुम्ही आविसरांना विचारा गावात राहण्यात किती मजा आहे. 15 दिवसाला किंवा एखाद्या महिन्याला 1-2 सुट्ट्या जरी असतील ना तर गावची ओढ माणसाला लागते. परत एकदा फटका सुरे पॉइंटच्या क्षेत्राच्या डोक्याच्या वरून. परत एकदा चेंडू सरळ सीमा रेषा पार, चौका. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. ना सूरत देखते ना मूरत देखते, ये तो अपनी टीम की जरूरत देखते. राहुल ऑन फायर. इथे आतिक आले, त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. सोहेल आले, त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. राम आले होते, त्यांच्यावरती सुद्धा आक्रमण चढवलं गेलं. सामन्याचं समीकरण अतिशय सहज सोपं साधं होत चाललेलं आहे. 16 धावांची आवश्यकता असताना परत एकदा हवाई सफर. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. 21 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आमच्या डीजेला कोणाची नजर लागली खरंच कळलं नाही. अवघ्या काही क्षणात प्रॉब्लेम सॉल्व्ह सुद्धा होईल. चला पुढील संघ तयार राहा, सामना लवकर संपणार आहे. यावेळेस परत एकदा हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या पाठमोरा जरूर आहे. चेंडू मला वाटतंय डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचलेला आहे. 2 धावा धावफलकावरती आहे. 50 धावा संघाच्या इथे पूर्ण होत आहेत. 8 धावांची आवश्यकता आहे. सामना औपचारिकता शिल्लक राहिले असं म्हटलं तर खरं तर घोरपडीच्या पकडीप्रमाणे या सामन्यावरती आपली पकड मजबूत केली आहे. एकही विकेट न गमावता परत एकदा उडवलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. राहुल आपल्या टीमला विजयाची चाहूल देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
पहिल्या सामन्यामध्ये स्वस्तात बाद झाले, त्यावेळी ते स्वतःवरती नाराज झाले, हताश झाले, पण दुसऱ्या सामन्यामध्ये ती चूक इथे मात्र होऊ दिली नाही. अवघ्या काही 4 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने परत एकदा दिशा दाखवली गेली आहे. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत रोहित सरवदे, आता इथे मात्र नकार दिलाय. विजयी यस प्रदीप सरांवरती मला वाटते आता विश्वास दाखवला जाईल. नाही, प्रदीप सर पुढल्या टुर्नामेंट पर्यंतची वाट पाहावी लागेल तुम्हाला. यस थोडी तयारी करावी लागेल. येतील तुमचे दिवस सुद्धा येतील, वाईट मानून घ्यायचं नाही. सराव सातत्य तुम्ही तयार ठेवा फक्त. आणि मला वाटतंय डायरेक्ट तुम्ही हार्दिक पांड्या झाला तरी चालेल टीमचा. रोहित शर्माला डावलायचं. आपला संघ 2 गाव आहेत ना तुमची आजूबाजूची, एक संघ तयार करा लगेच. बॉलर नेम प्लीज. दादा बॉलरचं नाव व्हाईट बॉल. बॉलर चांगला आहे हो, वाईड चेंडू पडलाय असं म्हणायचं. बॉलर खूप चांगला आहे. वाईट आणि वाईड मध्ये खूप फरक आहे. इथे नो बॉल, सामना संपलाय. टाका प्रदीप सरांच्या नावावरती टाका वर. टाकू का प्रदीप सर? नको नको, नाही तर गावात उद्या चेष्टा होईल. एकही चेंडू न टाकता या नो नेम बॉलरने सामना जिंकून दिलेला आहे. विजयी संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला या RCC लांब जना, चला लवकरात लवकर या, वेळ वाचवा. नाही तर मला काहीच घाई नाही बघा, आज मी इथेच झोपणार आहे. तुम्ही किती वेळ लावला तरी काही प्रॉब्लेम नाही. DJ सर हॅलो. या शशिकांत सर, आपण थोडा ब्रेक घेऊयात. आता आलेली